नमस्कार. द मा मिरासदार लिखित गोष्टीच गोष्टी या कथासंग्रहातील आजची आपली चौथी कथा आहे भोकरवाडीतील गावगुंडी. वर्तमानपत्रात एकापेक्षा एक वाईट बातम्या होत्या. पंजाबात दहशतवाद्यांनी निरपराध लोकांना विनाकारण ठार मारले होते. बंगालमध्ये नक्षलवादी लोकांनी अनेकांची हत्या केली होती. बिहारमध्ये एक कुटुंबच्या कुटुंब कुणीतरी गारद केले होते. गुजरातमध्ये निवडणुकीतून दंगली उद्भवली होती आणि त्यात अनेक जण घायाळ झाले होते. महाराष्ट्रात कुठेतरी एक बस नदीत कोसळली होती आणि त्या अपघातातही अनेकांचे बळी गेले होते. त्याशिवाय इतर बातम्याही फारशा चांगल्या नव्हत्या. संप, मोर्चे, हरताळ, सासूने सुनेला जिवंत जाळले, रोजच अशा बातम्या. त्यावर चर्चा करणार तरी किती आणि कशी? गणा मास्तरच्या कट्ट्यावर संपूर्ण शांतता होती. कुणी काही बोलत नव्हते. गणा मास्तरने सर्व वर्तमानपत्र वाचून संपवले होते. आता तो मनातल्या मनात सिनेमा, नाटकांच्या जाहिराती वाचित होता. बाबू पैलवान आपल्या सुटलेल्या पोटाकडे कुतूहलाने पाहत होता आणि काहीतरी पुटपुटत विचार करीत होता. रामा खराताने एकामागून एक 3 बिड्या संपवल्या होत्या आणि त्याची 3 थोटके क्रिकेटच्या स्टंप्स सारखी भुईवर जुळवून ठेवली होती आणि आता 4थी बिडी बाहेर काढावी का नाही या संबंधी त्याचा निर्णय होत नव्हता. एकदा त्याने बंडलातील एक बिडी म्यानातून तलवार उपसावी तशी उपसलीही, पण ती न ओढता तशीच काडेपेटीवर आडवी ठेवून दिली. शिवा जमदाड्याचे त्याकडे लक्ष नव्हते. गणा मास्तरचे वाचन संपल्यावर तो आता कशाचा विचार करावा याचा विचार करीत होता. मध्येच त्याला एकादशी जवळ आली याची आठवण झाली. या एकादशीला फराळासाठी काय नवीन आणावे याचा विचार त्याच्या मनात एकदम आला आणि त्यातच तो गुंग होऊन गेला. भगर, रताळी, शेंगदाणे हे तर झालेच, शिवाय गावात आता साबुदाणा मिळू लागला आहे असेही कुणीतरी परवाच म्हणाले. तो आणावा, केळी पण आणावीत. जो तो आपल्या नादात होता. सगळीकडे शांतता होती. कट्ट्यावरची कंपनी एखाद्या पुतळ्यासारखी एका जागी गप्प बसून होती. कसली हालचाल नव्हती. त्यामुळे आज गंमत येत नव्हती. रात्र वाढली होती. कट्ट्यावर विजेच्या खांबावरील दिव्याचा क्षीण उजेड पडला होता. दूरवर बाकीचे दिवे लुकलुकत होते आणि अंधार दाखवित होते. गार वारा सुटला होता. मधून मधून एखादी झुळूक अंगापर्यंत येऊन भिडत होती आणि बरे वाटत होते, पण तरी गंमत येत नव्हती एवढे खरे. आता उठावे आणि हळूहळू घराकडे सुटावे असे मनात येऊ लागले होते. तेवढ्यात नाना चेंगट घाईघाईने एकदम अंधारातून उगवला आणि कट्टा चढून वर येऊन बसला. बसल्यावर मग त्याने आपल्या शेजारी कोण आहे हे पाहिले तेव्हा तो एकदम बिचकलाच. बाबूच आपल्याजवळ बसला आहे आणि तो आपल्याकडे संशयाने पाहतो आहे हे त्याच्या ध्यानात आले. उगीच आल्या आल्या भांडण तंटा नको म्हणून तो तोंड उघडून हसला. राम राम बाबूराव. बाबू गंभीर मुद्रेने त्याच्याकडे पाहत गुरगुरला. आज लेट का आला र चेंगट्या तू? हे तर आम्ही तुझी वाट बघून बघून मेलो. घरी जायचा टाइम झाला आणि आत्ता उगवलास वै रे. गणा मास्तर समजुतीच्या सुरात बोलला. अरे घरात काम निघाला असेल. काम निघल्यावर काय करतो माणूस? चेंगट्याला आणि काम गावात बोंबलत हिंडायचं एवढंच ठावं आहे त्याला. चेंगट पुन्हा कसनुसा हसला. तसं नसतं बाबू. काम केल्याबिगर कोण तुकडा घालणार आपल्याला? आमची भाऊजाई म्हणजे साधं काम हाय वय. लई छपरी बाय हाय. लेका शाळा शिकला असतास तर झकास काम झालं नसतं. आता मी 2 इयत्ता का होईना पण शिकलो का नाही. आणि तू? मी 4थी नापास आहे बाबूराव. चेंगटाने खुलासा करायचा प्रयत्न केला. मग बाबूच्या ध्यानात आले की 2 इयत्तांपेक्षा 4थी नापास म्हणजे जरा जास्तीचेच शिक्षण आहे. त्यामुळे तो जास्तच चिडला. नापासाचं काय कौतिक रे असे म्हणून त्याने चेहरा जरा हिंस्त्र केला. त्याबरोबर नानाने चपळाईने बूड सरकवले आणि तो गणा मास्तरच्या जवळ जाऊन पोहोचला. मग लांबूनच म्हणाला, बाबू आपल्या शाळेतील गंमत कळली का? गंमत म्हटल्यावर सगळ्यांच्या मुद्रा एकदम बदलल्या. हां, आत्ता बैठकीत काहीतरी जीव आला. गणा मास्तरने वर्तमानपत्र बाजूला टाकले. शिवाचे फराळातले लक्ष उडाले. रामाने 4थी बिडी पुन्हा उचलली. ती चांगली शिलगावली आणि धुराचे 1-2 लोट सोडले. चेहरा थोडा हसरा केला. बाबूची ही रागीट मुद्रा एकदम सौम्य झाली. त्याने आपले बारीक डोळे विस्फारले.
कसली गंमत? आपल्या इथल्या शाळेत? हां, 1 का 2 मास्तर आहेत का नाहीत? असतील. पुढं? असतील नवं, हायतच. मग मी काय नाही म्हटलो का? बाबूने पुन्हा मुद्रा रागीट केली. गणा मास्तर घाईघाईने म्हणाला, बरं, पण पुढं काय? तेव हेड मास्तर हाय ना, टक्कलवाला, तेव मला म्हणत होता, आता वर्ग वाढल्यात, आणखी एक मास्तर आम्ही जादा मागिवलाय. रामा खरा त्याला एकदम हसू फुटले, इतके की त्याचे हसणे आणि तोंडातला धूर यांचा गोंधळ होऊन त्याला चांगलाच ठसका लागला. खोकता खोकता तो म्हणाला, मागिवलाय? मास्तर काय पोस्टानं येत असतो भैर? काय लेका चेंगट्या, तू बोलतोस की नाही एक एक? चेंगट रागावला. आता तो हेड मास्तर जे बोलला ते मी आपलं सांगितलं. कसा मागिवलाय मला तरी काय ठावं? बरं, पुढं बोल. तर तो तिसरा मास्तर आज येणार म्हणून मी बघायला गेलो होतो. हत्तीच्या, एवढंच वय? आता मास्तराला काय बघायचं असतं रे? मास्तरासारखा मास्तर. चेंगटाचे डोळे एकदम लकाकले. मग तीच तर मज्जा हाय. म्हणजे मास्तर आलाच नाही म्हण की? आला की, पण मास्तर नव्ह. मास्तर नव्ह? मग काय हजाम आला वैर? रामा त्रासला. तसं नव्ह. आता मात्र बाबूला राहावेना. दात ओठ खाऊन तो ओरडला, लागलास का तू पागोळ लावायला चेंगट्या? आता धड बोलतोस का देव एक जोरदार टिंबा ठेवून? चेंगट एकदम नरमाईचा सूर काढून म्हणाला, तो ऐक तर बाबू नीट. ह्यो तिसरा मास्तर येणार होता ना, तो आला आज. पण गंमत काय झाली, तो मास्तर नव्ह, असंच ना? रामा एकदम फिसकन हसला. बाबू तर घाईघाईनेच उठला. मग मात्र चेंगट घाईघाईने म्हणाला, मास्तर नव्ह म्हणजे मास्तरीन बाई आलिया. आ? सगळ्यांनी एकदम आश्चर्यचकित मुद्रा केली. मास्तरीन बाई आलिया? होय. तू स्वतः डोळ्याने बघितलंस? तर ती बाई एसटीतनं उतरली, चालत जाऊन हेड मास्तरला भेटली, वर्गावर गेली, तिनं शिकवलं पोरांना काय बाय. इथं पतूर मी बघून आलो. भोकरवाडीच्या शाळेत आतापर्यंत होते ते मास्तर होते, त्यांना गुरुजी म्हणून हाक मारीत. हे गुरुजी 1-2 वर्षात बदलून जात, त्यांच्याऐवजी दुसरे गुरुजी येत. पण मास्तरीणबाई ही गोष्ट अगदी नवीन होती. आत्तापर्यंत गावात मास्तरीणबाई ही चीज कधीच आलेली नव्हती. चेंगटाने आणलेली बातमी महत्वाची होती. तिच्यावर चर्चा होणे अगदी स्वाभाविकच होते. या चर्चेस उत्तर म्हणून चेंगटाने जी माहिती सांगितली ती सर्वांनीच मोठ्या उत्सुकतेने ऐकून घेतली. ही जी कोणी बाई गावात आली होती ती चांगली तरुण होती, दिसायलाही तशी वाईट नव्हती. तिच्या डोक्यावर पदर होता. ती हेडमास्टरशी काय काय बोलली हे जरी समग्र अजून समजलेले नसले तरी ती बाई चौकशी करीत होती एवढे समजले आहे. ह्यावरून ती बहुधा भोकरवाडीत राहावयास येणार असावी. नुकतीच ती आली आहे. यावरून ती आता 2-3 वर्ष तरी इथं राहणार असा रंग दिसतो. सध्या ती ओळखीच्या कुणाकडे जरी राहिली असली तरी लवकरच स्वतंत्र बिऱ्हाड करणार यात शंका नाही. तशी ती पोरसौदाच आहे. बहुधा तिचे लग्न अद्याप झालेले नसावे. चेंगटाने पुरवलेली ही माहिती ऐकल्यावर थोडा वेळ कट्ट्यावर उगीच शांतता झाली. मग गणा मास्तर मान हलवून म्हणाला, आता जिकडं तिकडं शाळा वाढल्यात, मग मास्तरींची संख्या पण वाढणारच. आपल्याकडं हे पहिल्यांदा घडतंय, पण तसं ह्यात नवं काय नाही. बाबूने पण मान हलवून संमती दिली. हे खरं आहे गणा मास्तर. बाया माणसं आता शाळेच्या नोकरीत लई घुसल्यात. मी परवा जिल्ह्याच्या गावाला गेलो होतो ना. कवा रे? कुस्त्यांची दंगल बघाय गेलतास तवा? मग ही 6 महिन्यामागची गोष्ट. शिवानं मध्येच तोंड घातले. हा तवाच. तर तिथं शाळा सुटली सांजेच्या टेमाला आणि मास्तरींचा एक पुठ्ठाच्या पुठ्ठा बाहेर पडला एकदम. गणा मास्तराची मुद्रा मात्र गंभीरच होती. त्यांना मास्तरीनबाई नाही म्हणायचं बाबू, शिकिष्का असं त्यांना म्हणतात. शिकिष्का? हां, चालल, काय हरकत नाही. ह्या शिकिष्का आता खेड्यापाड्यापातूर चालल्यात. कुठं कुठं एकट्या राहत्यात. गाव चांगलं असेल तर बरं आहे, नाहीतर त्यांना जीवाच्या करारावरच राहावं लागतं तिथं. कवा काय प्रसंग येईल त्यांच्यावर काय सांगता येत नाही. पेपरमधनं वाचून दाखवलं होतं का नाही? गणा मास्तरने आपला मुद्दा सर्वांना नीट समजावून सांगितला. सध्या अनेक तरण्या ताठ्या मुली नर्स किंवा शिक्षिका म्हणून काम करतात.
कुठे कुठे त्यांना एकट्यांनाच राहावे लागते. प्रत्येक गावात 4 वाईट माणसे असतातच. त्यांचा अशा तरण्या ताठ्या मुलींवर डोळा असतो. हे लोक या बायकांना कसा त्रास देतील आणि त्यांच्यावर काय प्रसंग आणतील हे सांगता येत नाही. ह्या बायका बिचाऱ्या पोटा पाण्यासाठी हे सगळे सहन करतात. बिचाऱ्या काही बोलूही शकत नाहीत. आता ही बाई आपल्या गावात राहायला आली म्हणजे एक काळजीच उत्पन्न झाली म्हणा ना. गावात 4 टगे आहेतच. त्यांनी तिच्यावर काही असा प्रसंग आणला तर कोण तिचे रक्षण करणार? तिने आधाराला कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? गणा मास्तरने बोलून दाखवलेली शंका अगदी रास्तच होती. वातावरण एकदम गंभीर झाले. बाबूचे डोळे मात्र लकाकले. गणा मास्तर, आपण हाऊत ना, मग का काळजी करतीस म्हणावं? तिला उद्याच भेटून सांगू का? काय म्हणून? तसं वाटलं तर आम्ही हाऊत म्हणून सांगू का? म्हणजे ते बिनघोर राहील. चेंगट पुढे सरकत उत्साहाने म्हणाला, मी तर ह्या बाईला आजच सांगणार होतो. काय म्हणून? आमचा बाबू पैलवान आहे तवर भ्याचं काही कारण नाही म्हणून. पण म्हटलं आधी हिथं सांगावं मग तिला बोलावं. वा चेंगट, हे काम चांगलं केलंस. बाबू खुश झाला. त्याच्या नेहमीच्या स्वभावानुसार त्याने लगेचच ह्या कामाला सुरुवातही केली असती, पण गणा मास्तराने त्याच्या उत्साहाला बांध घातला. ती शिक्षिका इथं येऊन राहू दे, 4 दिवस तिला काम करू दे. तसं काही होईल असं वाटलं तर आपण तिला धीर देऊ, तोपर्यंत जरा थांबावं, असे त्याचे म्हणणे पडले. आणि त्याविरुद्ध काय बोलावे हे कुणालाच न कळल्यामुळे सर्वांनीच ते म्हणणे मान्य करून टाकले. यावर 4-8 दिवस गेले. ती नवी शिक्षिका कामावर रुजू झाली. तिचे काम सुरळीत चालू झाले. तिने 80च्या वाड्यात एक खोली भाड्याने घेतली आणि ती एकटीच तिथे राहते हेही सर्वांना ठाऊक झाले. पण तिचे सगळे काही सरळसूत होते. शाळा आणि घर या पलीकडे तिचा दुसरा काही कार्यक्रम नव्हता. त्यामुळे गावात नवे काही घडलेच नाही. या 4-8 दिवसात बाबूने एक गोष्ट मात्र कटाक्षाने केली. भेटलेल्या प्रत्येक माणसाला त्याने या नव्या आलेल्या शिक्षिकेबद्दल सांगून टाकले. तुम्हाला कळलं नसल का? कळलं? तो भेटणारा मनुष्य आश्चर्याने विचारी. कशाबद्दल? आपल्या गावात नव्या मास्तरीणबाई आल्यात. बरं, मग? तरणीताठी बाई आहे, एकटीच राहतीया. माझं लक्ष आहे, जर कुणी तिच्या वाटेला गेलं तर बघा टांगच मोडीन. अरे पण आम्ही कशाला तिच्या वाटेला जातो या? नाही, आपलं एक सांगून ठेवतो. या संभाषणाचा परिणाम एवढाच झाला की गावातील प्रत्येकाला कळले की गावातील शाळेत एक शिक्षिका आली आहे. ती चांगली तरणी ताठी असून बहुधा तिचे लग्न व्हावयाचे आहे आणि बाबूचे तिच्याकडे लक्ष आहे. त्यामुळे गावातील मंडळींचे कुतूहल वाढले. बाबू पैलवान एवढे बोलतो आहे त्या अर्थी त्या बाईत काहीतरी विशेष असले पाहिजे असे अनेकांना वाटले. जाता येता लोक तिच्याकडे टवकारून पाहू लागले. बोटे दाखवून तिच्याबद्दल काहीतरी कुजबूज करू लागले. दरम्यान नाना चेंगटाने तिच्याबद्दल आणखी काही माहिती गोळा केली होती. या नव्या शिक्षिकेचे नाव शांताबाई असून तिला शाळेत देशमुखबाई म्हणतात. यावरून तिचे आडनाव देशमुख असावे ही महत्त्वाची माहिती त्याने काढून आणली होती. तालुक्याच्या गावी तिचे घर आहे. घरी आई वडील भाऊ असा सगळा बारदाना आहे. शनिवारी रविवारी ती घरी जाते आणि सोमवारी सकाळी परत इथे शाळेला येते. सध्या ती एकटीच राहत असली तरी लवकरच घरचे कोणीतरी तिच्या सोबतीला येणार आहे ही गुप्त माहिती तर त्याने 80चा वशिला लावून फार प्रयासाने मिळवून आणली होती. बाबूच्या घरी जाऊन चेंगटाने सर्व माहिती मोठ्या उत्साहाने बाबूला सांगितली. मग तो बाबूच्या कानाशी लागून म्हणाला, एक गोष्ट कळली का बाबू तुला? कसली? लवकर सांग हा चेंगट तू, नाहीतर लई मार खाशील बघ माझ्या हातचा. ही बाई चालली ना साळला, लोक तिच्याकडे वळून वळून बघतात रे. असं? तर काय सांगतोय मग मी, काही जण तर शाळेत जाऊन तिला बघून येतात. अरे भडव्यांनो, बाबू एकदम खवळला. तरी मला वाटलंच ह्या बाईला काही सरळ राहू द्यायचे नाहीत गावातले लोक. मग आपण काय करायचं? काय करायचं म्हणजे आपण तिच्या पाठीशी उभं राहायचं. ते कसं? बाबूने थोडा वेळ विचार केला आणि मग सगळी योजना त्याने नानाला समजावून सांगितली. बाईला दिवसा तशी काही भीती नाही, पण रात्रीची वेळ धोक्याची आहे. त्यातून ती एकटी राहते. गावातला एखादा टग्या दारू पिऊन घुसला एकदम तिच्या घरात तर मग त्याने काही वेडावाकडा प्रसंग तिच्यावर आणला तर. म्हणून रात्रीच्या वेळी आपण दोघांनी तिच्या घरावर लक्ष ठेवायचे. 4-2 वेळा घरावरून चक्कर मारायची. काही वेडावाकडा प्रकार नाही ना याची खात्री करून घ्यायची.
एखाद्या वेळी बाईची किंकाळी ऐकू आलीच तर सावध राहायचे. बेलाशक तिच्या घरात घुसून तो जो कोणी नराधम असेल त्याला बेदम चोप द्यायचा. एकदा जरी हा प्रकार घडला तरी गावातल्या लोकांना दहशत बसेल. मग कुणी तिच्या वाटेला जाणार नाही. आपले काम संपले. बाबूची ही गस्त घालण्याची कल्पना नानाला पटली. अन्शीच्या घरातच एक बाजूची खोली घेऊन ही देशमुखबाई राहत होती. त्यामुळे अन्शीच्या घराभोवती ही गस्त घालावी लागणार होती. अन्शीचीही त्यामुळे गाठ पडेल या कल्पनेनेच नानाला गुदगुल्या झाल्या. त्याने ही गोष्ट एकदम कबूल करून टाकली. गणा मास्तर आणि बाकीची कंपनी यांना ही गोष्ट कदाचित आवडणार नाही, म्हणून त्यांना ही गोष्ट अजिबात कळवायची नाही असेही ठरले. त्याप्रमाणे दोघांचाही हा नवीन उद्योग सुरू झाला. शांताबाई देशमुख या शिक्षिकेला या गोष्टीची अर्थातच काही कल्पना नव्हती. ती आपली खाली मान घालून शाळेत जात होती आणि मान खाली घालूनच परत येत होती. गावातले लोक एवढे टवकारून आपल्याकडे का पाहतात हे तिला कळत नव्हते. पण हे खेडेगाव आहे, थोडेफार असे चालायचेच अशी कल्पना करून तिने तिकडे फारसे लक्ष दिले नव्हते. काही मंडळी निरनिराळ्या निमित्ताने शाळेत डोकावून जातात आणि आपल्याकडे बारकाईने पाहतात हेही तिच्या लक्षात आले होते. पण तरीही तिने धीर सोडला नव्हता. पण अलीकडे आणखी एक गोष्ट तिच्या ध्यानात आली होती. रात्रीच्या वेळी आपल्या घराच्या जवळपास कुणीतरी घुटमळत असते हे तिला समजले होते. त्यामुळे मात्र ती मनातून घाबरून गेली होती. एकदा तर कुणीतरी जाडजूड पैलवानासारखा एक माणूस खिडकीतून डोकावताना तिला दिसला होता. तेव्हापासून तर ती हादरलीच होती. कुणीकडून आपण या गावात आलो असे तिला होऊन गेले होते. आणि मग एका रात्री फारच कठीण प्रसंग तिच्यावर ओढवला. रात्रीची 8-9ची वेळ असेल. बाहेर सगळीकडे सामसूम झाले होते. जेवण खाण आटोपून शांताबाईने उष्टी खरकटी काढली, आवराआवर केली. मग अंथरुणावर पडल्या पडल्या तिने शाळेतले कुठले तरी एक पुस्तक डोळ्यांसमोर धरले. 4-2 पाने वाचली. डोळे मिटू लागले म्हणून तिने कंदील बारीक केला. डोळे मिटले. तेवढ्यात धपकन असा मोठा आवाज झाला. काहीतरी खोलीत पडले. कसली तरी हालचाल झाली. शांताबाई एकदम दचकली. नकळत तिच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली. तिने कंदील मोठा केला. बघितले तो एक गल्लेलठ्ठ मांजर. बहुधा वरच्या खिडकीतून त्याने उडी मारली असावी. तिला थोडेसे हायसे वाटले. शुक करून तिने त्याला हकलल्यासारखे केले. मग त्याला घालवण्यासाठी तिने दाराची कडी काढून दार उघडले. मांजर बाहेर सटकले. पण तेवढ्यात एक फाटका माणूस दारातून एकदम आत आला. आजीजीच्या सुरात म्हणाला, काय झालं मास्तरीनबाई? कोण शिरलं का तुमच्या घरात? समद शिस्तीत सांगा, अजाबात घाबरू नका. शांताबाई आता मात्र भेदरून गेली. तुम्ही कोण? मी नाना. कोण नाना? चेंगट हो. एवढे बोलून होईपर्यंत वाड्यातील बिऱ्हाडे जागी झाली होती. 4-2 लोक बाहेर गोळा झाले होते. नाना चेंगट ह्या वेळेला या मास्तरीणबाईंच्या खोलीत कशासाठी शिरला आहे हे त्यांच्या ध्यानात येत नव्हते. तेवढ्यात अन्शी पण खरकट्या हाताने तशीच बाहेर आली. नानाला पाहिल्यावर तिचा पारा एकदम चढलाच. का र मुडद्या, तू ह्या बिगर टायमाला हिता कशा पायी आलास? गर्दीतला एक जण म्हणाला. एकदम ही बाई वराडली म्हणून म्हटलं काय झालं बघावं. बघतोय तर ही मूर्ती दारात उभी. तुला काही लाज शरम हाय का नाही? एकदम बाईच्या घरात शिरलास. एवढे बोलून दुसऱ्याने नानाच्या पाठीत एकदम एक गुद्दाच चढवला. त्याबरोबर सिग्नल मिळाल्याप्रमाणे सर्वजण नानाच्या अंगावर धावून गेले. अहो मी त्यासाठी नाही इथं आलो असे नाना म्हणतो आहे तोपर्यंत प्रत्येकाने त्याला यथेच्छ प्रसाद दिला. नानाने आणखीही मार खाल्ला असता, पण तेवढ्यात बाबू पैलवान तिथे येऊन पोहोचला. त्यामुळे नानाची सुटका झाली. गर्दीचीही पांगापांग झाली. बाबू म्हणाला, बाई तुम्ही अजिबात घाबरू नका. आम्ही हायत ना गावात. तुम्ही नुसती हाक मारा, आम्ही आलोच म्हणून समजा. अन्शी नानाकडे हात करून म्हणाली, हेऊच मुडदा घुसला होता तिच्या घरात बाबू. बाबू एकदम संतापून म्हणाला, होय रे, तुला आम्ही नुसती नजर ठेवू म्हणून सांगितलं होतं ना, का घरात घुस म्हणून सांगितलं होतं? लय आगाऊ जात आहे बाबा हे. आता तूच जरा बघ ह्याच्याकडं, अन्शी म्हणाली, म्हणजे पुन्हा असला चावटपणा करणार नाही. हे ऐकल्यावर नानाने तिथून एकदम धूम ठोकली. बाबूही त्याच्या पाठोपाठ धावत गेला. शांताबाई अन्शीला म्हणाली, कोण ग हेव जाड्या? बाबू पैलवान म्हणतात त्याला.
तेवच एकदा रातच्या टायमाला खिडकीतनं आत बघताना दिसला मला. अगं बया, बाबू आता हे धंदे करायला लागला का? तेव आणि तो मुडदा चेंगट जोडीच आहे बघ दोघांची. म्हणूनच इथं दोघं आलते का काय दोडा. शांताबाई आता मात्र घाबरून गेली. कुठून आपण या भोकरवाडीत आलो असे पुन्हा एकदा तिला वाटू लागले. आल्या आल्या 4-8 दिवसात जर हा एवढा गोंधळ सुरू झाला तर पुढे आपले कसे होणार? इथे राहणे सुरक्षित नाही. काय करावे बरे? तिला काही सुचेना. त्यानंतर 8 दिवसांचीच गोष्ट. कंपनीची बैठक नेहमीप्रमाणेच भरली होती. गणा मास्तराला एकदम आठवण झाली. तो म्हणाला, अरे तुम्हाला कळलं का? सगळ्यांच्या मुद्रेवर एकदम उत्सुकता पसरली. बाबू आरामशीर आडवा पडला होता. तोही अर्धवट उठून बसला. काय झालं? ती नवी आलेली शिक्षिका, तिचं काय? ती रजेवर गेली म्हण. असं कोण म्हणतं? हेडमास्तर सांगत होता. ही तर लई गावगुंडी चालली या. मला फार त्रास व्हायला लागलाय म्हणून रजेवर गेली. आता परगावी बदली करून घेणार हाय म्हण, शेजारच्या चिलाच्या वाडीला. बाबूचे डोळे एकदम चमकले. तो ताठ उठून बसला. त्याने चेंगटाच्या मांडीवर बुक्कीच मारली. आता तुला पटलं ना चिंगट्या? मास्तरीन बाईला गाव ताप देणार ठावच होतं मला. म्हणून तर मी आणि चेंगट्यानं पाळत ठेवली होती तिच्या घरावर. कुणीतरी घरात घुसला असेल, काहीतरी अतिप्रसंग केला असणार म्हणून रजेवर गेली. बरं झालं गेली. सगळी मंडळी गप्प बसून ऐकत होते. बाबूने एकदा ताठ मानेने सगळ्यांकडे पाहिले. मग तो हळूच म्हणाला, चिलाच्या वाडीला आपलं पाहुणं हायतच की. आदनमधनं मी जात जाईन तिथं. म्हणजे तिथं बी तिला गावगुंडीचा ताप व्हायला नको. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.